नमस्कार। श्री शिव महापुराण रुद्र संहिता सृष्टिखंड अध्याय क्रमांक 7 ब्रह्मा विष्णू विवाद। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे देवर्षी, श्रीहरी विष्णू अथांग जलाशयात शयन करत होते तेव्हा शिवजींच्या इच्छेने त्यांच्या नाभीतून एक मोठे कमळ उत्पन्न झाले। त्याला एक लांब देठ होता, त्याचा अंत लागतच नव्हता। त्यांची कांती कणेर पुष्पासमान पिवळी होती। त्याचा विस्तार व उंची अनंत योजने होती। ते कोट्यावधी सूर्यांच्या एकत्रित दीप्ती समान दैदिप्यमान, अत्यंत अद्भुत, परमरमणीय, सुंदर आणि अतिशय देखणे होते। परमेश्वर शिवजींनी पूर्वीप्रमाणेच प्रयत्न करून मला त्यांच्या उजव्या अंगातून प्रकट केले। मला विष्णूंच्या नाभी कमळात ठेवले। मग स्वमायेने मोहित करून मी जणू त्या कमळातूनच उत्पन्न झालो आहे असे भासवले। मला 4 मुखे होती। माझी अंगकांती लाल होती आणि माझ्या मस्तकावर त्रिपुंड तिलक होता। शिवमायेने मोहित झाल्यामुळे माझी ज्ञानशक्ती दुर्बळ झाली होती। मला चहूकडे कमळाशिवाय दुसरे काही दिसतच नव्हते। मी कोण आहे, कोठून आलो आहे, माझे कार्य काय आहे, मी कोणाचा पुत्र आहे, मला कोणी निर्माण केले, या व अशा अनेक प्रश्नांनी मी भांबावून गेलो होतो। मग मी विचार केला, मी कशासाठी एवढा त्रास करून घेत आहे? ज्याने मला उत्पन्न केले आहे त्याला शोधून काढणे फारसे कठीण नाही। या कमळाचा देठ खाली पाण्यात गेलेला आहे। त्याच्या आधारे उगमस्थानी जावे। ज्याने मला उत्पन्न केले तो पुरुष तेथेच असला पाहिजे। निश्चय पक्का होताच मी कमळावरून खाली उतरलो। त्याचा देठ पकडून खाली जाऊ लागलो। मी 100 वर्षे उतरतच होतो, पण मला त्या देठाचा उगमच सापडला नाही। मी कंटाळलो। संशयग्रस्त होऊन कमळात जाण्यासाठी देठावरून वर चढू लागलो, पण काय आश्चर्य, मला ते कमळ दिसलेच नाही। काय करावे, मला मोठा संभ्रम पडला। त्या समयी आकाशवाणी झाली, तपश्चर्या कर। तेव्हा मी जन्मदात्याच्या दर्शनासाठी 12 वर्षे घोर तप केले। त्यामुळे प्रसन्न झालेले भगवान विष्णू माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी प्रकट झाले। त्यांचे डोळे कमळासारखे मनोहर होते। अंगकांती सजल मेघासमान श्यामवर्ण होती। त्यांनी आपल्या 4 हातांमध्ये अनुक्रमे शंख, चक्र, गदा व पद्म धारण केले होते। झळकणारा सुंदर पितांबर परिधान केला होता। त्यांच्या मस्तकावर दिव्य मुकुट आणि अंगावर मूल्यवान आभूषणे होते। त्यांचे मुखकमल अतिशय प्रसन्न होते। कोट्यावधी मदनांनी लज्जित व्हावे असे त्यांचे मनोहर रूप होते। त्यांच्या सावळ्या अंगप्रभेने सारा आसमंत उजळून निघाला होता। त्या महाबाहू नारायणांना पाहून मला मोठे आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला। मी त्यांना प्रथमच पाहत होतो। त्यांना स्पर्श करावा असेही मला मनोमन वाटत होते। म्हणून आपण कोण आहात असे विचारून मी त्यांना हात लावला। तेव्हा ते प्रेमपूर्वक हसून म्हणाले, वत्सा, तुझे स्वागत असो। आता निर्भय राहा, मी तुझ्या सर्व कामना पूर्ण करेन। त्यांचे बोलणे ऐकून रजोगुणामुळे माझ्या मनात वैरभाव उत्पन्न झाला। मी त्यांना म्हणालो, विश्वाच्या संहारानंतर मी तुमच्या दृष्टीस पडलो म्हणून तुम्हाला तुमचा शिष्य समजलात की काय? मी स्वयंभू आहे, विश्वाचा आत्मा आहे, सर्व जगाचा कर्ता आणि पितामह आहे। वेदांनाही मला परमेष्ठी व श्रेष्ठ म्हणून गौरवले आहे। असे असताना तुम्ही मला वत्सा असे कसे म्हणालात? तेव्हा विष्णूंनाही राग आला। ते मला म्हणाले, तू माझ्यापासून उत्पन्न झालास आणि मलाच विसरलास? हा तुझा अपराध नाही। माझ्या मायेने मोहित झाल्यामुळेच तू अशी वाचाळता करत आहेस। मी परब्रह्म आहे,
परमतत्व आहे. मी महाबाहू नारायण सर्व देवांचा ईश्वर आहे. विश्वाचा निर्माता, पालनकर्ता व संहारकर्ता आहे. व्यक्त अव्यक्त विश्व ही सर्व माझीच लीला आहे. मी बुद्धी निर्माण केली, तिच्यातून त्रिविध अहंकार, पंचमात्रा, पंचमहाभूते आदी क्रमाने भौतिक दृष्टी निर्माण केली. तू माझ्या नाभी कमळातूनच प्रकट झाला आहेस हे विसरू नकोस. तू मला शरण ये, मी तुझे सर्व दुःख संकटात रक्षण करेन. विष्णूचे बोलणे ऐकून मला राहावेना. मी तात्काळ उत्तर दिले, व्यर्थ वल्गना करू नका. तू मला शरण ये असे सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही स्वतःला परब्रह्म समजता, हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही ईश्वर सुद्धा नाही, कारण तुम्हालाही उत्पन्न करणारा कोणीतरी आहे. अशा प्रकारे शब्द वाढत गेला. शिवमायेने मोहित होऊन आम्ही श्रेष्ठत्वावरून वाद घालू लागलो. तो वाद विकोपाला जाऊन आम्ही एकमेकांवर धावून गेलो. मी विष्णूंशी दारुण युद्ध केले. त्या प्रसंगी आम्हा दोघांमध्ये एक विराट अग्निस्तंभ ज्योतिर्लिंगमय प्रकट झाला. अत्यंत दैदिप्यमान, उपमारहित व सहस्त्र प्रलयाग्नी समान धगधगणारा तो अग्निस्तंभ पाहून आम्ही अक्षरशः थक्क होऊन गेलो. तेव्हा श्रीहरी मला म्हणाले, विधाता, आपल्या दोघांमध्ये हा तिसरा पदार्थ अचानक कोठून उत्पन्न झाला? या अग्निस्तंभाविषयी जाणून घेतलेच पाहिजे. तू वरच्या दिशेने जा, मी खालच्या दिशेने जातो. आपल्याला याचा आदी आणि अंत शोधलाच पाहिजे. मग विष्णूंनी श्वेत वराहाचे रूप घेतले आणि अग्निस्तंभाच्या बाजूने वेगाने खाली गेले. मी श्वेत हंसाचे रूप घेऊन वरच्या दिशेने उड्डाण केले. आम्ही खूप प्रयत्न केला, पण त्या अग्निस्तंभाचा आरंभ व अंत कळलाच नाही. आम्ही थकून भागून पुन्हा त्याच स्थानी परतलो. आम्ही त्याचे मागून पुढून व चहूकडून नीट अवलोकन केले, पण त्याच्याविषयी काहीच कळू आले नाही. आम्ही त्याला अग्निस्तंभ म्हणत असलो तरी दिव्य प्रकाशमय असे ते काय आहे, त्याचे नाव काय, कार्य काय याविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हती. ते सर्व जाणून घेण्यास आम्ही अतिशय उत्सुक होतो. आमचा अहंकार नाहीसा झाला होता. आम्ही दोघांनाही हात जोडले व मनपूर्वक प्रार्थना करू लागलो. हे दिव्य ज्योती स्वरूप, हे महाप्रभू, आम्ही तुमचे स्वरूप जाणत नाही. तुमचे नाव काय, कार्य कोणते, तुम्ही कोण आहात तेही आम्हाला ज्ञात नाही. तरीही तुम्ही कोणीतरी श्रेष्ठ आहात या भावनेने आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. कृपा करून आम्हाला प्रत्यक्ष दर्शन द्या व कृतार्थ करा. अध्याय 7 समाप्त.